Welcome you all for the next lecture of income tax. Today we will discuss question number 7 of capital gain. Okay, so here is Mr. Ramesh furnishes the following information for the previous year 2019-20. Year of the purchase jewelry, that is 2003 and 4. म्हणजे मिस्टर रमेशने काय केलंय 2003 आणि 2003-4 मध्ये ज्वेलरी परचेस केली होती आणि ही ज्वेलरी त्यांनी 2019-20ला विकली आहे. म्हणजे 3-4ला परचेस केली होती आणि ती ज्वेलरी कधी विकली आहे 2019-20ला. कॉस्ट ऑफ परचेस 2,18,000. म्हणजे ही 2003-4ला जी ज्वेलरी खरेदी केली होती रमेशने त्याची किंमत 2003-4च्या वेळेस 2,18,000 होती. बरोबर आहे. सेल प्रोसीड 12,10,000. म्हणजे 19-20 मध्ये जी ज्वेलरी विकली आहे त्याच्यातून 12,10,000 रुपये त्याला भेटले. कमिशन पेड ऑन सेल्स, आणि हे जे ज्वेलरी विकली होती त्यासाठी त्याने 10,000 रुपये कमिशन दिलंय. नंतर काय म्हणते बघा, मिस्टर रमेश परचेस्ड अ न्यू रेसिडेन्शियल हाऊस फॉर 6 लाख ऑन 15 मार्च 2020. म्हणजेच 19-20 मध्ये ज्वेलरी विकली आणि ती ज्वेलरी विकून त्याने जे काही पैसा भेटले त्याच्यातील 6 लाख रुपये त्याने नवीन घर खरेदी करण्यासाठी खर्च केले. ठीक आहे. आउट ऑफ सेल प्रोसीड ऑफ ज्वेलरी, म्हणजे जे ज्वेलरी विकली आहे त्याने 12,10,000ला त्यापैकी 10,000 रुपये त्याने कमिशन दिले. मग राहिलेल्या पैशातून त्याने 6 लाख रुपयातून एक घर खरेदी केलं. द कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडायसेस फॉर द इयर्स 2003-4 अँड 2019-20 वेअर 109 अँड 289. म्हणजे 2003-4चा आपल्याला CII कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिलंय 109 आणि 2019-20चा दिलाय 289. तर हा आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिलेला आहे. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. सोपं आहे. सर्वात अगोदर आपण फॉर्मॅट तयार करूत. मी तर फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे तर आता आपण फॉर्मॅट तयार करून ठेवल्यानंतर सर्वात अगोदर काय करतो, सेल कन्सिडरेशन घेतो. बरोबर आहे. तो सेल कन्सिडरेशन फ्रॉम ज्वेलरी है ना. किती आहे तर 12,10,000. हे बघा 12,10,000 रुपये सेल कन्सिडरेशन आहे. सेल प्रोसीड आला हा 12,10,000. पण कमिशन दिलाय हे घर विकण्यासाठी, म्हणजे 10,000 रुपये ते कमिशन दिलाय, म्हणजे कमिशन पेड केलाय, म्हणजे त्याचा खर्च झालाय 10,000. म्हणून लेस कमिशन पेड 10,000. तर किती आले त्याला, तर हे आले 12 लाख रुपये. हे काय आहे, नेट सेल कन्सिडरेशन झालं. नेट सेल कन्सिडरेशन 12,10,000 वजा 10,000 म्हणजे 12 लाख रुपये आउटर कॉलमला. आता काय करायचं तुम्हाला, तर इथं काय केलेलं आहे, तुम्हाला कॉस्ट ऑफ परचेस दिलेला आहे. आता दोन गोष्टी, आता आपण काय लेस करतो, लेस नंबर 1 इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन अँड इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट, असं दोन करतो. बरोबर आहे. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय, हे परचेस ॲक्वायर केलं, कितीला खरेदी केलं होतं, तर कॉस्ट ऑफ परचेस ह्यालाच आपण ॲक्विजिशन म्हणू शकतो. बरोबर आहे. ॲक्विजिशन किती आहे 2,18,000. कधीचं आहे हे, परचेस कधी केलेलं आहे, हे बघा इथं परचेस केलेलं आहे, ॲक्विजिशन केलेलं आहे 2003 आणि 4 मध्ये. मग 2003-4ला इंडायसेस किती होता, हे बघा 2003-4चा आणि 19-20चा इथं दिलाय. म्हणजे हे पहिलं आहे रिस्पेक्टिव्हली म्हणले, म्हणजे पहिलं जे आहे इंडायसेस हे 109 हे 2003-4चं आहे आणि हे 289 हे 19-20चं आहे. म्हणजे 2003-4चा इंडायसेस किती होता 109. मग 109 इंडायसेस असताना 2,18,000 परचेस आहे. मग आज 19-20चं आपण फायनान्शियल इयर बघतोय आणि असेसमेंट इयर 20-21 आहे आपला.
मग 19-20ला किती आहे 290, म्हणजे 109 असताना 2,18,000, मग 291 असताना किती है ना. तर आपण काय करू तिथं, हे बघा इथं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन है ना, CII आणि परचेस. ठीक आहे, 109 CII असताना परचेस 2,18,000, 289 असताना किती, कारण की 109 2003 आणि 4चं आहे आणि हे 2019-20चं आहे फायनान्शियल इयर. मग कसं कॅल्क्युलेट करतो आपण, 289 गुणिले हे 289 गुणिले 2,18,000 तिरकस गुणाकार, आणि हे 109 खाली आला तर किती येतं किंमत, असं केल्यानंतर तर ही किंमत येते 5,78,000. कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ते जमून जाईल, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करा तुम्हाला येऊन जाईल ते. म्हणजेच हे काय केलं आपण इथं, तर 2,18,000 गुणिले 289 भागिले 109 है ना. वर्किंग नोट नंबर 2 आहे, हे 2 आहे. त्याच्या अगोदर एक वर्किंग नोट आहे ते आपण बघणार आहोत. तर बघूत आता, इंडेक्स द कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आलाय, 5,78,000 बरोबर आहे. हे 5,78,000 लिहिला. आता काय करायचं, नंबर 2 इंडेक्स द कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. तुम्ही नेहमी बघा, हे 2 मुद्दे तर बघायचेच आहेत तुम्हाला. ॲक्वायर कितीला केलं होतं त्याचं इंडेक्सेशन काढा, इम्प्रुव्हमेंट केलं असेल तर त्याचं इंडेक्सेशन काढा. ठीक आहे, कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट कधी केलाय का, इथं कुठंच सांगितलं नाहीये की नवीन घर खरेदी केलं होतं तेव्हा त्याच्यात हे इम्प्रुव्हमेंट केलं ते इम्प्रुव्हमेंट केलं, काहीच दिलेलं नाहीये. म्हणजे कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आपल्याला दिलेलाच नाहीये. तर आपण ह्याला काय करूत, नील पकडूत. ओके, बरोबर आहे. मग आता डायरेक्ट हे वजा करून टाकूत 5,78,000, कारण की आपल्याला हे लेस करायचं होतं ना. हे 5,78,000 12 लाखातून वजा केले तर किती आला अमाऊंट, 12 लाख वजा 5,78,000, तर ही अमाऊंट येते 6,22,000. 6,22,000 हा काय आहे तुमचा कॅपिटल गेन आहे. लॉंग टर्म आहे ना, 2003-4ला खरेदी केलेलं जे सोनं आहे ते विकलं आणि त्याच्यातून तुम्ही काय केलंय 19-20ला ते विकलंय बरोबर आहे, म्हणून हे लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, आता हे कॅपिटल गेन भेटले. मग 6,22,000 वर टॅक्स लागतो का, तर एक ट्विस्ट असं आहे की ह्या रमेशने काय केले, हे जे सोनं विकलं होतं 12 लाखाचं 12 लाख रुपयाला बरोबर आहे, 12,10,000ला विकलं होतं, 10,000 कमिशन दिले, म्हणजे विकलं कितीला ऍक्च्युली 12 लाखाला. हे जे सोनं विकलंय त्याने, त्याच्यातून त्याने 6 लाख रुपयाचं एक घर घेतलंय बरोबर आहे. सोनं विकलं, ज्वेलरी विकली आणि त्याच्यातून काय केलंय, ज्वेलरी विकून 12 लाखाला त्याच्यापैकी 6 लाख रुपये कुठे खर्च केले, नवीन घरासाठी खर्च केले. तर सेक्शन 54F मध्ये सांगितलेलं आहे, मी लिहून ठेवलं इथं, तुम्ही बघा काय रूल म्हणतोय. सेक्शन 54 मध्ये सांगितलेलं आहे की जर एखादा ज्वेलरी किंवा इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, ज्वेलरीच म्हणून नाही, कोणताही इन्व्हेस्टमेंट असेल, शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील किंवा ज्वेलरी असेल, हे इन्व्हेस्टमेंट असतात. जर एखादं इन्व्हेस्टमेंट विकून आलेल्या पैशातून 3 वर्षाच्या आत बरोबर आहे, जेव्हा घर तुम्ही विकलंय, ज्वेलरी तुम्ही विकली आहे किंवा इन्व्हेस्टमेंट विकले, त्याच्यातून 3 वर्षाच्या आत जर तुम्ही त्यातील पैसा घर घेण्यासाठी वापरला, राहतं घर घेण्यासाठी किंवा नवीन घराचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तो पैसा वापरला, तर तुम्हाला सेक्शन 54F प्रमाणे ती अमाऊंट बरोबर आहे, जी अमाऊंट तुम्ही त्या
घर खरेदी करण्यासाठी लावली आहे त्याचा कॅपिटल गेनवर तुम्हाला टॅक्समधून सूट आहे. काय म्हणते बघा, मी वाचून दाखवतो नियम. Exemption of capital gain is made available in the situation of long-term capital gain asset transfer against the investment in one makes in residential house. म्हणजे एखादा लॉंग टर्म कॅपिटल गेनचा जो ॲसेट आहे, म्हणजे जो काही ॲसेट आहे तुमचा, जो लॉंग टर्म पिरियडपर्यंत तुमच्याकडे होता, मग तो तुम्ही विकला आणि त्या विकलेल्या पैशातून तुम्ही एखादं घर खरेदी केलं. बरोबर आहे. एखादा इन्व्हेस्टमेंट आहे, लॉंग टर्म पिरियडपर्यंत तुमच्यासोबत होता, तो विकून त्याच्यातून आलेल्या पैशातून तुम्ही जर घर खरेदी केलं तर द नेट कन्सिडरेशन इज रिइन्व्हेस्टेड इन कन्स्ट्रक्टिंग वन रेसिडेन्शियल प्रॉपर्टी इन इंडिया इन 3 years फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर. बरोबर आहे. तर 3 वर्षाच्या आत जर तुम्ही, म्हणजे 3 वर्षाची वेळ आहे, म्हणजे समजा तुम्ही एखादा ज्वेलरी असेल, तुमचा एखादा इन्व्हेस्टमेंट असेल, तो तुम्ही विकलाय, त्याच्यातून आलेला पैसा तुम्ही 3 वर्षाच्या आत, 3 वर्षापर्यंत तुम्ही त्या पैशाला कुठे ना कुठे तरी एखाद्या नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी वापरा तो पैसा. तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 54 प्रमाणे लॉंग टर्म कॅपिटल गेनवर तुम्हाला सूट भेटेल. ठीक आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेनवर. बरोबर आहे. आता प्रॉब्लेमकडे येऊ. बघा, इथं नेट सेल कन्सिडरेशन किती होतं? 12 लाख. 10,000ला घर विकलं, पण 10,000 रुपये कमिशन दिले. म्हणजे ऍक्च्युली पैसा किती आला रमेशला आलाय 12 लाख रुपये. बरोबर आहे. 12 लाख रुपये असताना सेल लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आहे? 6,22,000. 12 लाख सेल असताना 12 लाखाचं सेल केल्यानंतर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन किती भेटलाय? 6,22,000. मग इथं नवीन घर परचेस कितीला केले? 6 लाखाला. मग हे 6 लाख रुपये असताना किती लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल? तेवढीच फक्त तुम्हाला सूट भेटेल. म्हणजे एखादा इन्व्हेस्टमेंट विकून आलेला पैसा तुम्ही जर नवीन घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी वापरलात तर तुम्हाला तेवढी पूर्ण रक्कम सूट नाही भेटणार. फक्त तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेनचा जो कॅल्क्युलेशन आहे तेवढंच तुम्हाला सूट भेटणार. मग ते कसं करायचं? तर बघायचं की जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही विकले त्याच्यावर कॅपिटल गेन किती होता, कितीला विकलंय आणि तेव्हा कॅपिटल गेन किती होता, आणि आज जे घर तुम्ही खरेदी केले किंवा घर जे तुम्ही कन्स्ट्रक्शन करतायत ते कितीला करतायत त्याच्यावर कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे बघा, 12 लाख असताना असेल 6,22,000 जर लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर 6 लाखाचा जो परचेस केलाय, परचेस ऑफ न्यू हाऊस, बरोबर आहे, 6 लाखाला जो परचेस केलाय त्याच्यावर किती कॅपिटल गेन असेल? 12 लाख असताना 6,22,000 आणि 6 लाखाचा परचेस असताना किती कॅपिटल गेन असेल? तर 6 लाख गुणिले 6,22,000 भागिले 12 लाख. 6 लाख तिरकस गुणाकार, 6 लाख गुणिले 6,22,000 भागिले 12 लाख, तर किती येतो अमाऊंट? 3,11,000. हा आला तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन exempted अंडर सेक्शन 54F. बरोबर आहे. म्हणजे 3,11,000ची सूट भेटेल. म्हणून इथं लिहून टाकूत आपण, लेस exemption अंडर सेक्शन 54F for purchasing new residential house by selling long term investment. ओके, पण 3 वर्षाच्या आतच पाहिजे. हा, जे तुम्ही घर बांधताय किंवा खरेदी करताय ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट विकून जो पैसा आलाय तो पैसा तुम्हाला 3 वर्षाच्या आतच वापरावा लागेल नवीन घर खरेदी करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला हा सूट भेटणार नाही. बरोबर आहे. इथं वर्किंग नोट नंबर 1 है ना, 1 वर्किंग नोट नंबर आपण केली होती. इथं हे वर्किंग नोट नंबर 1 आपण लिहिलोय.
कसं आलंय तेही आपण बघितलंय. किती आलं होतं? 3,11,000. तर हे 3,11,000 लिहिलं. 3,11,000 वजा करून टाका. 6,22,000 मधून 3,11,000 राहिले किती? 3,11,000. हा काय तुमचा टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे ना. हे तुमचं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. बघा, हे कॅपिटल गेन होता तुमचा, पण ह्याच्यावर टॅक्स लावलं नाही. कारण की गव्हर्नमेंट म्हणलं की यार ठीक आहे, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट विकलाय तुमचा आणि इन्व्हेस्टमेंट विकून तुम्हाला तो पैसा नवीन घर खरेदी करण्यासाठी वापरायचा आहे, राहतं घर खरेदी करण्यासाठी वापरायचं आहे, तर तुम्ही 3 वर्षाच्या आत जर तुम्ही नवीन घर खरेदी केलं किंवा वापरलं तर त्याच्यावरचा जो कॅपिटल गेन असेल त्याची तेवढी आम्ही तुम्हाला सूट देऊ. मग कॅपिटल गेन आपण कॅल्क्युलेट केला, तो आला 3,11,000. म्हणून मागच्या लॉंग टर्म कॅपिटल गेन मधून 3,11,000ची सूट भेटली तुम्हाला. तर तुम्हाला टॅक्स कितीवर भरायचा आता? 3,11,000वर. म्हणजे मिस्टर रमेशचा टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आहे? 3,11,000. तर हे कॅपिटल गेन्सचे प्रॉब्लेम होते. बेसिक प्रॉब्लेम आहेत भरपूर आणि त्यामुळं हे सोपे आहेत. तुम्हाला फक्त 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. पहिलं सेल कन्सिडरेशन बघायचं, नंतर तुम्हाला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि इम्प्रूव्हमेंट काढायचं आहे, आणि त्याच्यानंतर जर काही सेक्शन 54 मध्ये एक्झम्पशन्स असतील तर ते एक्झम्पशन्स तुम्हाला ट्रीट करायचे आहेत. तर इथं आपला लॉंग टर्म कॅपिटल गेनचा हा प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.